रामकृष्ण हरी, जय हरी. हे बघा, आज आम्ही खेड मुक्कामी आहे बघा. आणि आज खेडमधून पालखीचं प्रस्थान होणार आहे. हे बघा, ही भीमा नदी काठी बघा. आम्ही आज इथं मुक्कामी आणि गुप्तनाथ मंदिर महाराजांचं हे मंदिर आहे बघा, भीमा नदी काठी. आणि तिथं आमचं आज मुक्कामाचं आणि संपूर्ण पालखीचं इथं वास्तव्य बघा. आज तर किती अगदी निसर्गरम्य वातावरणात पालखीचा आज मुक्काम आहे. तर आम्ही तुम्हाला नंतर याचं संपूर्ण माहिती सांगतो. रामकृष्ण हरी. बघा, हे भीमा नदीचं स्वरूप, हे गुप्तनाथ महाराज मंदिर. हे ह्या मंदिरात बघा पालखी आज 361 वर्षे ह्या पालखी मंदिरामध्ये पालखी मुक्काम असतो बघा. तर हे आमचे संपूर्ण वारकरी आता संपूर्ण सगळे फ्रेश झालेत बघा आता. आणि आता फ्रेश झाल्यानंतर आरतीचा कार्यक्रम होईल. आरती झाल्यानंतर नाश्ता आणि दुपारचं जेवण पण इथंच आहे बघा. आणि नंतर 1 नंतर पालखी इथून प्रस्थान होणार आहे. हे बघा, संपूर्ण हे सगळे वारकरी मंडळी अगदी फ्रेश होऊन बसलेत बघा. सकाळी 7चा टायमिंग आहे बघा सकाळी. हे पहा, आता वारकरी बघा. आता वारकरी आता बघा नाश्त्याला चालू झालं बघा वारकऱ्यांचं. वारकरी बघा आता मंदिरात नाश्त्यासाठी बसले. हे बघा, अगदी वारकऱ्यांचं इथं नाश्ता पण जेवण सगळं 2 वाजेपर्यंत 1 वाजेपर्यंत बघा इथं आहे बघा. वारकऱ्यांना सगळे वारकरी इथं जेवायला बसतात. खेडमध्ये चहा नाश्ता जेवण सगळं इथं मिळतं बघा. जय घेतो जय हरी. जय हरी. नाश्ता जय हरी. जय हरी. जय हरी. नाश्ता
आता इथं बघा दुपारचा जेवणाचा कार्यक्रम बघा इथं आधी उत्कृष्ट असं वारकऱ्यांचं जेवण चाललंय बघा इथं. रामकृष्ण हरी. झालं का जेवण? जेवण झालं. बरं झालं. हा जय हरी. जय हे बघा आता संत निमराज महाराजांची पालखी खेडमधून प्रस्थान होत आहे बघा. अगदी प्रस्थान अगदी चांगल्या पद्धतीचं स्वागत पण झालं आणि आता प्रस्थान पण चांगल्या प्रकारचे चालू आहे बघा. तर खरोखरच म्हणजे खेडमध्ये एक माहेरघर असल्यासारखं वाटतं बघा या खेडमध्ये पालखीला. सर्व आता भाविक मंडळी बघा आता संपूर्ण मार्गस्थ झाले बघा. आता पालखीचं प्रस्थान झालेलं आहे आणि आज पालखी बघा करपडी मुक्कामी जाणार आहे. करपडी मुक्कामी. तर आता पालखीचा प्रस्थानाचं बघा आता हे सोहळा आपण पाहतोय बघा. हे बघा आमचे पताकावाले बघा हे वारकरी आहेत कसे एका लाईन मध्ये बघा कसे उभे आहेत बघा. असे हे असे शिस्त असे उभे असतात बघा प्रत्येक ठिकाणी आणि अशी यांची लाईन असते बघा क्लिअर. जय हरी. जय हरी. जय हरी. जय बघा. हा जय हरी. जय हरी. जय हरी. जय हरी. जाऊ द्या घरी. जय हरी. जाऊ द्या पंढरी. जय हरी. 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 जरा हात करी जा. जय हरी. जय हरी. जय हरी. हात करी. वा 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 वा. जय हरी. जय हरी. जय हरी.
हरी जय हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी तुझ्यासाठी 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 हा देवनाय काना रे तुझ्यासाठी हा देवनाय काना रे तुझ्यासाठी हा देवनाय कोळीचं नव्हतं रे काना माझ्या मना कोळीचं नव्हतं रे काना माझ्या मना तुझ्यासाठी 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 हा देवना काना रे तुझ्यासाठी हा देवना काना रे तुझ्यासाठी हा देवना तुझ्यासाठी जोडीला तुझ्यासाठी हा देवना काना रे तुझ्यासाठी हा देवना काना रे तुझ्यासाठी हा देवना मुळीचं नव्हतं रे काना माझ्या मनात मुळीचं नव्हतं रे काना माझ्या मनात तुझ्यासाठी 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 हा देवना काना रे तुझ्यासाठी हा देवना अरे काना तुझ्यासाठी हा देवना बघा आता पालखीचं गावाच्या बाहेर प्रस्थान झालं आहे बघा. जय हरी चला जय हरी जय हरी जय हरी जय हरी जय हरी चला चला परंतु आपल्या वारीला प्रत्येक वेळा आपल्या वारीत सहभागी होऊन अत्यंत चांगल्या प्रकारचा ते आनंद लुटत असतात आणि आपल्या सर्व वारकऱ्यांसाठी म्हणजे पालखी सोहळ्यात जेवढे वारकरी यांच्यासाठी एक टनचा नाश्त्याची व्यवस्था पॅकिंग काही देत असतात. खरं तर त्यांचा सन्मान करणं आपल्या संत श्रेष्ठ निमराज पालखी सोहळ्याचं हे कर्तव्य आहे. मी लांडगे साहेब यांना विनंती करतो आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करावा. लांडगे साहेब पुढे या. आधी गावकऱ्यांचा होत्या गावकऱ्यांचा लांडगे साहेबांना विनंती आपण आमच्या ट्रस्टीचे अध्यक्ष चंद्रकांतांना दंडवते यांच्या हस्ते सन्मान स्वीकारायचा आहे आणि सर्वांनी टाळ्याच्या गजरात त्यांचं स्वागत करायचं आहे. कारण दरवर्षी आपल्याला मुंबईवर त्यामुळे सर्वांच्या वतीने आणि आपल्या पालखी सोहळ्याचे अध्यक्ष चंद्रकांत काका दंडवते असतील, हरिभक्तपरायण परमेश्वर महाराज दंडवते असतील आणि आपल्या सर्व वारकऱ्यांच्या वतीने त्यांना लाख लाख धन्यवाद देतो आणि थांबतो. रामकृष्ण हरी.